नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता। नम्रतेचे फायदे ऐका, ज्यांनी ज्यांनी नम्रता धारण केली ते संत झाले। पण आम्ही नम्रता धारण करू शकत नाही। काय नाही, जिथे आपण नम्रता दाखवली नाही तिथे शहाण्याला बोला, शहाण्याला दीड शहाणा भेटल्याशिवाय राहत नाही। काय चिंतेत पडले हो तुम्ही? जर आपण लीनता दाखवली नाही तर शेराला, वा हे मस्त बोलला, सव्वा शेर भेटल्याशिवाय राहत नाही। हे होतच। आमचे शुरगुरू एक विनोदाने दृष्टांत सांगायचे, जर आपण लीनता दाखवली नाही तर शहाण्याला आणि शेराला वा भेटल्याशिवाय राहत नाही। हे विद्यार्थ्यांचे कॉलेजचे पेपर चालू होते। संजय बाबा, पेपर चालू असताना विद्यार्थ्याने कॉलेजचा पेपर दिला। कॉलेजच्या गेटच्या बाहेर आला, सायकलवर बसला। सायकलवर बसल्यानंतर न कळत सायकलने प्रवास करत असताना त्याचा पाय सायकलच्या पॅन्डलमध्ये अटकला आणि तो पडला। फक्त तो पडला नाही, जिथं तो पडला तिथं कुंभार काकांची गल्ली। या गल्लीमध्ये गाढव, आणि या गाढवांमध्ये हा गाढव जाऊन पडला। या गाढवाला पडलेला पाहिल्यानंतर मागच्या विद्यार्थीने हसू लागल्या। त्या म्हणू लागल्या, का रे, एवढ्या दिवसापासून शाळेत देतो, एवढ्या दिवसापासून पेपर देतो, एवढ्या दिवसापासून कधी तुला तुझ्या भावाची आठवण आली नाही, आणि आज भावाच्या पाया पडतोय, आज भावाच्या पाया पडतोय। हे ऐकल्यानंतर तो शांत झाला नाही। ही शहाणी झाली, तो दीड शहाणा झाला। तो म्हटला, होय होय वहिनी, भावाच्या पाया नाही पडणार आहे, मग कोणाच्या पाया पडणार आहे? माझं काम झालंय। जरी समजलं नसेल तर कीर्तन संपल्यानंतर मला निश्चित विचारा। जर आपण लीनता दाखवली नाही तर आपल्याला दीड शहाणा भेटल्याशिवाय राहत नाही। पण ऐका, जी लीनता ज्ञानोबा तुकोबाराय, सद्गुरू जोग महाराज, ब्रह्मलीन श्री संत सकाराम महाराज यांनी त्यांच्या जीवनामध्ये दाखवली, ती आपण दाखवू शकत नाही। का नाही? त्यांची लीनता म्हणजे काय? नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवांचा। त्यांची लीनता म्हणजे काय? एवढे अधिकारी असून सुद्धा त्यांनी म्हणावं, नाही मज ज्ञान, नाही मज ज्ञान, नेनोबा साधन करीतो भजन भोळा बावे। नाही मज ज्ञान, नाही मज ज्ञान, नेनोबा साधन